जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। कुपेरे तालुका करवीरसह भागातील शेतकऱ्यांचा शक्तीपीठाला विरोध दर्शवण्यासाठी कुपेरे हनुमान मंदिर तालुका करवीर येथे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष माननीय श्री राहुल पाटील साहेब, जिल्हा परिषद नूतन सदस्य माननीय श्री राजू सूर्यवंशी साहेब, कोल्हापूर जिल्हा गोकुळ संघ विद्यमान संचालक माननीय श्री बाळासाहेब खाडे सांगरोळकर, कुपेरे पंचायत समिती नूतन सदस्य सौ आशा प्रवीण पाटील, कुंभी साखर कारखान्याचे माजी चेअरमन श्री सर्जेराव पाटील, पैलवान श्री अशोक माने, प्रकाश मुगडे, बबलू पाटील, रणजित पाटील, शेतकरी संघटनेचे श्री पांडुरंग शिंदे, शरद जोशी, संस्थापक जिल्हाध्यक्ष श्री ज्ञानदेव पाटील साबळेवाडी यांच्या नेतृत्वाखाली ही सभा घेण्यात आली। या सभेसाठी गणेशवाडी गावचे यादव सर आणि भागातील असंख्य शेतकरी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान या शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष माजी खासदार माननीय श्री राजू शेट्टी साहेब, करवीरचे आमदार माननीय चंद्रदीप नरके साहेब, माजी गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील साहेब, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे साहेब, शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष श्री ज्योतिराम घोडके वडणगेकर, शेतकरी संघटना महिला आघाडी राज्याध्यक्ष डॉक्टर सौ प्रगती खरे चव्हाण आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी पाठिंबा दर्शवल्याचं पाहायला मिळत आहे। आमच्या प्रतिनिधींशी बोलताना संस्थापक जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव पाटील साबळेवाडीकर यांनी सांगितलं, शक्तीपीठ महामार्गाला माझ्या भागातील शेतकरी आपली 1 गुंठाही जमीन देणार नाहीत आणि राज्य सरकारने आमच्या जमिनी घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शेतकरी आत्मदहन करू असं त्यांनी सांगितलं। या शक्तीपीठ महामार्ग दरम्यान कुपेरे गावासह भागातील सर्व शेतकरी महिला वर्ग विरोध दर्शवत आहेत। या सभेसाठी कुपेरेसह भागातील सर्व शेतकरी वर्ग महिला वर्ग यांनी आपली उपस्थिती लावली होती। प्रास्ताविक बबलू पाटील तर आभार सदाशिव पाटील सर कुपेरे यांनी मानलेत। सतर्क लाईव्ह न्यूजसाठी वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके, वडणगे तालुका करवीर। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।